सर 10 लाख रुपये मागितले होते। पूर्ण माहिती दिली पाहिजे। हे खरं आहे, हे खोटं आहे, त्यांना बोलू द्या। सर स्पेसिफिक आरोप आहे, तुमची चिठ्ठी व्हायरल झाली आहे ज्याच्यावरती 10 लाख रुपये डिपॉझिट करा व्हायरल झाली आहे ज्याच्यावरती 10 लाख रुपये मागितले। सर हे सर आपण रुग्णालयाचे डॉक्टर काय आहे? गंभीर आरोप होता, 10 लाख रुपयाची मागणी केली असा आरोप केला जातो। या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील। सांगितल्याप्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल देत आहे। त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आम्हाला काही बोलता येणार नाही। तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती देईल। 10 लाख रुपये मागितली, त्याची रिसिप्ट सुद्धा समोर आली, त्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? मी एवढंच सांगतो आता याविषयी, आता कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे। आता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाची शासनाला गेलेली आहे, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन झाली का आणि ते पण पेशंट समोर मागणी केली, पेशंटने टेन्शन घेतलं। मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे। तुम्ही 10 लाख रुपये संदर्भात काही बोलत नाही, तुम्ही हे सांगता 3 लाख रुपये देण्याची त्याची तयारी होती। असं असताना देखील तुम्ही 10 लाख रुपये मागितले, त्यांच्याकडे 10 लाख रुपये नव्हते, त्यामुळे रुग्णाला दुसऱ्या केस घ्यावं लागेल आणि त्यामुळे हा सगळा प्रकार आरोप केला जातो। 10 लाख रुपये डिपॉझिट केला। मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी अर्धवट आलेली आहे। पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल। सर ही तुमची प्रोसिजर आहे का? तुम्ही मागता का? नेमकं खरं काय आहे? कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये। तुम्ही अर्धवट सांगताय, आरोप 10 लाख रुपयाचा। आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय, किती पैसे भरून आपण रुग्ण ऍडमिट करून? स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर। मी आता एवढंच सांगतो तुम्हाला, तुमच्या ज्या शंका आहेत, जे तुमचे प्रश्न आहेत, ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट केली जाईल। सर रुग्णालयाची गंभीर आरोप केले जात आहेत, त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला शिपका करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जाते, याच्यामध्ये काय तथ्य आहे? मी आता याच्याविषयी काही बोलू शकत नाही। रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली जाईल। यामध्ये लवकरच दिली जाईल। अहवाल गेला तुमचा, राज्य सरकारला अहवाल